एका सुफीला सामान्य माणसं भुकेल्यांना अन्न देणारा, तहानलेल्यांना पाणी देणारा अवलिया म्हणून ओळखत असत. त्यामुळेच त्यांचा उल्लेख लोक शाह अशरफ बियाबानी, भूके को रोटी प्यासे को पानी असा करत असत. बियाबान म्हणजे जंगल. शाह अशरफ जंगलात राहायचे म्हणून ते बियाबानी म्हणून ओळखले गेले. त्यांचा दरगाह देखील जंगलातच आहे. शाह अशरफ बियाबानी हे कंधारच्या सय्यद सय्याह यांचे नात जावई. शाह अशरफ यांचे वडील शाह जियाउद्दीन हे देखील सूफी संत होते. त्यांचीही मजार अंबडमधील शाह अशरफ यांच्या दर्ग्याच्या परिसरातच आहे. शाह अशरफ यांचा जन्म अंबडमध्येच झाला. त्यांनी आपले शिक्षण वडिलांकडेच पूर्ण केले आणि त्यांच्याकडूनच दीक्षाही घेतली. शाह अशरफ यांनी लंगर चालवण्यावर विशेष भर दिला होता. त्यामुळे भुकेल्या माणसाला भोजन देणारा सुफी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. शिवाय अंबड परिसरात त्यांनी अनेक विहिरी खोदल्या होत्या. त्यामुळे अंबड शहरातील पाण्याची टंचाई दूर झाली होती. या व्यतिरिक्त समाजातील अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी त्यांनी व्याख्यानांचा आधार घेतला आणि कविता लिहिल्या. आपल्या कवितांमध्ये ते दखनी व्यतिरिक्त पंजाबी, हिंदवी आणि गुजराती शब्दांचा वापर करत असत. त्यामुळे त्यांच्या कविता सर्वसामान्यांना समजण्यास सोप्या होत्या. शाह अशरफ यांनी दखनी भाषेमध्ये देखील खूप लिखाण केलंय. नौसिरहर नावाची एक मसनवी शाह अशरफ बियाबानी यांनी लिहिली. ही नौसिरहर मसनवी जी आहे ती दखनीतली पहिली मसनवी आहे असं देखील मानलं जातं. कारण कदमराव पदमराव ही मसनवी पूर्ण स्वरूपात कधीच उपलब्ध झाली नाही आणि कदमराव पदमराव या मसनवीला शीर्षक देखील काही विद्वानांनी दिलं होतं. त्यामुळं नौसिरहर ही पूर्ण स्वरूपात उपलब्ध झालेली पहिली मसनवी होती आणि तिचा कालखंड देखील मिळालेल्या प्रतीवरून स्पष्ट होत होता. त्यामुळं अनेक विद्वान नौसिरहरला पहिली मसनवी मानतात. यासोबतच शाह अशरफ बियाबानी यांनी किस्सा आखिरुज्जमान नावाचा एक ग्रंथ देखील दखनी भाषेमध्ये लिहिला होता. अशा प्रकारे दखनी भाषेमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी आणि दखनेतल्या सुफी चळवळीमध्ये गरिबांसाठीची एक सामाजिक क्रांती किंवा नाहिरे वर्गाप्रती कृतज्ञ असलेली किंवा कटिबद्ध असलेली एक सामाजिक क्रांती घडवून आणण्यामध्ये शाह अशरफ बियाबानी यांचा मोठा सहभाग होता. त्यांचा मृत्यू सन 1532 मध्ये वयाच्या 71व्या वर्षी झाला. त्यांना आईवडिलांच्या कबरीजवळच दफन करण्यात आले.